एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझाच्या वेब एक्सक्लुझिव्हमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या सायबर क्राईमचं प्रमाण जो आहे तो खूप वाढलेला आहे आणि बँकांच्या माध्यमातून कशा पद्धतीने सायबर क्राईमचे जे गुन्हे आहेत ते घडत आहे याचा एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. हे नागपूरचे प्रसिद्ध मसाला व्यापारी आहेत विनोद हेमनानी. यांच्या अकाउंटमधून जवळपास 26 लाख रुपये जे आहेत ते दुसऱ्या अकाउंटमध्ये कोणीतरी ट्रान्सफर केलेले होते. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया घडलं काय होतं. विनोदजी, काय घडलं होतं तुमच्याबद्दल? गेल्या काही महिन्यात कशा पद्धतीने तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागलं आणि मग पोलिसांनी कशा तुम्हाला मदत केली? सर, हमारा आईसीआईसीआई बैंक में अकाउंट है, जो कि ये घटना दिवाली के दिनों की है. तारीख 23 थी. तो 23 तारीख को कोई आरोपी ने हमारे बैंक में हमारी डुप्लीकेट साइन करके एक एप्लीकेशन दिया कि हमारा बैंकिंग नंबर जो है वो मेरे नंबर से हटा के उन्होंने जो नंबर दिया था वो नंबर पे एक्टिवेट कर दिया जाए. और बैंक वालों ने वो बिना किसी इन्फॉर्मेशन के, बिना किसी अलर्ट, बिना किसी ओटीपी के प्रोसेस किया हुआ है. और उसमें फिर उसके बाद में जो हमारे पूरे राइट्स थे, वो हमारे राइट्स जो हमारे पास में थे वो उसके मोबाइल पे चले गए. और वो उसके मोबाइल पे जाने से हमारे बैंक में जितना भी अमाउंट था 26,50,000 रुपया, वो हमारा उन्होंने अपने अकाउंट में ट्रांसफ़र कर दिया. फिर हम जो सेकंड थर्ड डे बैंक में अपने पैसे के लिए प्रोसेस करने के लिए किसी को भेजने के लिए गए तो बैंक वालों ने ये पूरी घटना की हमको जानकारी दी. और वहाँ से जो एप्लीकेशन वगैरह पुटअप हुई थी और जो प्रोसेस हुआ था वो उन्होंने पूरी हमको दिखाई. उसके बाद में जो है उन्होंने बोला कि अभी हमको पुलिस के पास जाना चाहिए. फिर वहाँ से हम जो कलमना पुलिस गए, कलमना पुलिस ने अपना सहयोग देते हुए यहाँ पे हमारा केस साइबर का होने की वजह से साइबर में हमारे को उन्होंने भेजा. और साइबर में आने के बाद हमारी हालत इतनी अच्छी नहीं थी क्योंकि बहुत बड़ा अमाउंट था, हमारी जीवन की बहुत गाड़ी कमाई थी. उसके वजह से साइबर में आने के बाद हम बहुत हड़बड़ाए हुए थे. लेकिन यहाँ आने के बाद में जो हमारे साहब लोगों ने हमारे से एकदम पॉलिटरी जो इन्होंने एकदम हमारी मदद की. आने के बाद पहले हमको बिठा कर शांति से बिठाया. उसके बाद में बगुल सर, माने साहब और हमारे मित्र अजय जी, उन्होंने बहुत सपोर्ट किया और बिना किसी प्रोसेस के पहले उन्होंने पैसे को बचाने के लिए प्रयत्न किए. आपका हे जे नुकसान हुआ था, तुमचं हे जे नुकसान झालं होतं त्याच्यामधून किती तुम्हाला आता रक्कम परत मिळाली आहे आणि कधी विचार केला होता का तुम्ही की गेलेली रक्कम परत मिळू शकेल? नहीं सर, हमारे को तो रकम 7 दिन के अंदर में पूरी प्रोसेस के साथ में और इन लोगों के सपोर्ट के साथ में पूरी पैसे मिल गए. हमारा 1 रुपया भी कोई नुकसान नहीं हुआ. और जिस दिन हमको ये मालूम पड़ा था कि ये पैसे अभी हमारे अकाउंट से उधर गए हैं तो हमारे को वो टाइम तो ऐसा लग रहा था कि अभी 4 दिन के बाद हम एक्टिव हुए हैं कि हमारे 4 दिन पहले पैसे चले गए, तो अभी ये पैसे मिलने की हमारे को 0% आशंका थी. बागुल सर, बँकांवर विश्वास ठेवून लोक नेट बँकिंगचे व्यवहार करतात, मात्र यांच्या प्रकरणामध्ये जे काही घडलं, सुदैवाने नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने खूप मेहनत घेतली, सर्व पैसे परत मिळाले. मात्र नेट बँकिंग करताना काळजी घेण्याची गरज आहे, या घटनेतून लक्षात येते. नक्कीच लक्षात येतं. आणि यामध्ये आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करू इच्छितो की यामध्ये जिथं ग्राहकाची चूक नसेल, आता यांच्या केसमध्ये तर कोणीतरी यांना चीट करून हे सगळं ट्रान्सफर केलं होतं, पण जिथं ग्राहकाची चूक नसेल तिथं हे रिझर्व्ह बँकेचं पत्र आहे 6 जुलै 2017चं. याच्यामध्ये कस्टमर प्रोटेक्शन लिमिटिंग लायबिलिटी ऑफ कस्टमर्स इन अनऑथराइज इलेक्ट्रॉनिक बँकिंग ट्रान्झॅक्शन्स ही पूर्ण माहिती दिलेली. मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो की आपण कृपया RBIच्या वेबसाईटवर जाऊन हे सगळं बघा. म्हणजे जर असं घडलं की जिथं आपल्याला वाटतं की आपली काही चूक नाही तरी पण हा पैसा गेलेला आहे, इन दॅट इव्हेंट द बँक्स आर लायबल टू गिव्ह एंटायर ऑफ युअर मनी बॅक. ह्या केसमध्ये आम्ही आमचे API मानेसाहेब, अजय पवार यांनी खूप प्रचंड मेहनत घेतली, वारंवार फॉलोअप केलं आणि फॉर्च्युनेटली वी विल एबल टू गिव्ह 100% मनी, दॅट इज 26,50,000 रुपये बॅक टू द विक्टीम. मी जनतेला विनंती करू इच्छितो की आपल्यासोबत जर असं काही झालं तर आपण तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा. जी माहिती आम्हाला तुम्हाला जास्तीत जास्त देता येईल ती आम्हाला द्या, जेणेकरून आम्ही तात्काळ संबंधित पेमेंट वॉलेट नोडल ऑफिसर यांना मेल करतो, फोन करतो, आपली रक्कम थांबवतो आणि गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाईसुद्धा करतो. तर 26,50,000 रुपये जे आहेत ते बँक खात्यातून विनोद हेमनानी यांचे दुसऱ्या खात्यामध्ये कोणीतरी वळते केले होते. साधारणपणे एवढी मोठी रक्कम गमावल्यानंतर माणूस जो आहे तो नैराश्यामध्ये जाऊ शकतो. मात्र नागपूर पोलिसांनी त्यांना योग्य वेळी मदत केली, त्यांनी योग्य वेळी पोलिसांकडे धाव घेतली आणि जे रिझर्व्ह बँकेचे जे नियम आहे त्याचा आधार घेत नागपूर पोलिसांनी त्यांचा एक एक पैसा त्यांना परत मिळवून दिलेला आहे. त्यामुळे 26,50,000 रुपयांचं असं नुकसान सायबर क्राईमच्या माध्यमातून होऊनही 100% रक्कम पुन्हा मिळू शकते, हा एक विनोद हेमनानीच्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येते. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.